नमस्कार. या अनफिल्टर्ड व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. खूप वेळेला असं होतं, की आपल्याला नैराश्य येतं. ते नैराश्य असतं की नाही माहिती नाही आहे. पण खूप वेळेला आपण डाऊन होतो. आपल्याला कळत नाही, की काय केलं पाहिजे, कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. कोणाला भेटायची इच्छा होत नाही, काही करण्याची इच्छा होत नाही आणि असं वाटतं, की झोपून राहावं किंवा मग कोणाला भेटू नये, मोबाईल बघू नये. असं ज्या वेळेला होतं, हे अनेकांच्या बाबतीत होतं. मी तर म्हणेन प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी होतच होतं. अनेकांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला होतं. अशा वेळेला काय करता येईल हा जेव्हा विचार मनामध्ये येतो, त्यावेळेला मी जे करतो ते आधी सांगतो. मग काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर असं जर मनामध्ये विचार आला, तर सरळ मागचा पुढचा विचार न करता मी झोपून जातो. आणि झोप नाही लागली, तरी डोक्यामध्ये विचार काही ना काही चालू असतातच आणि मी डोळे शांत बंद करून मी पडतो आणि त्यानंतर मग हळू आपले विचार कसे शांत करता येतील, कसे शांत होतील, आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारत जायचं, त्याची उत्तरं आपणच शोधत जायची, हे मी करतो. कालांतराने हळू असं होतं, की आता छान वाटतंय, हलकं वाटतंय. मग त्यानंतर मी काहीतरी चांगला व्हिडिओ बघतो, काहीतरी चांगलं वाचन करतो, पुस्तक वाचतो किंवा चांगलं गाणं ऐकतो आणि त्यानंतर मग मनाला सांगतो मी, की काही नाही हा प्रॉब्लेम आहे, हा फेज आहे, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये येतो आणि निघून जातो. पण आपल्याला ठाम राहायचं आहे, आपल्याला कॉन्फिडंट राहायचं आहे आणि मग अनेक विषयांची तयारी होते. जे काही काम पुढे करायचं आहे ते आठवतो. हे माझी पद्धत झाली. आता आपल्याला काय करता येईल सर्वांना आणि हे मेडिकल फील्डमध्ये पण सांगितलं जातं, की काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे, की असं जेव्हा वाटतं त्यावेळेला तुम्ही 10 वेळेला दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण दीर्घ श्वास तुम्ही सोडा. म्हणजे असं 10 वेळेला करा. तुम्ही पाणी प्या. कारण पाणी प्यायल्यामुळे आपल्या ज्या काही पेशी आहेत त्या उत्तेजित होतात आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की H2O ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनमुळे आपल्या शरीराला लगेच तजेलदारपणा येतो. बऱ्याच वेळेला पाणी पिल्यानंतर आपल्या मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन देखील मिळतो आणि आपला मेंदू लगेच कामाला सुरुवात करतो. लगेच आपल्याला फ्रेश वाटत असतं. बऱ्याच वेळेला मी असं पाहिलेलं आहे, की शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे देखील आपल्याला खूप असं नर्व्हस वाटतं किंवा लेझी वाटतं किंवा असं वाटतं, की आता काही करू नये. त्यासाठी पाणी पिणं हे कधी पण खूप चांगला पर्याय आहे. ते तुम्ही घेऊ शकता. अगदी चहा, कॉफी पण पिऊ नका. फक्त पाणी प्या. तुम्हाला त्याची जास्त गरज आहे त्यामुळे. पुढे तुम्ही चालायला सुरुवात करा. हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि चांगला उपाय देखील आहे. बाहेर पडायचं आणि चालायला सुरुवात करायची. शुद्ध हवेमुळे किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे, तिथल्या सकारात्मकतेमुळे आपल्याला खूप छान वाटतं. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याला ना बाहेर पडल्यानंतर कोणतरी चांगला व्यक्ती भेटतो किंवा मग आपल्याला काही चांगलं दिसतं आणि तेव्हा कळतं, की अरे किती छान आहे आयुष्य जे आहे ते. अनेकांच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी दुःख आहे. आपण त्या मानाने आपण सफर करू शकतो. तर यासाठी तुम्ही चाला. असं म्हणतात ना, की 50 पावलं रोज चालणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण की अशा माध्यमातून तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता आणि आजूबाजूच्या वातावरणामधूनच माणूस शिकत असतो. मी बऱ्याच वेळेला असं होतं, की मला जेव्हा नैराश्य येतं त्यावेळेला एक गाणं आहे, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. फुलला पहा सभोवती, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. खूप आवडतं हे गाणं आणि ते गाणं मी ऐकतो आणि लगेच मला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं आणि असं वाटतं, की ठीक आहे आता काय प्रॉब्लेम काही नाही, आता आपण सॉल्व्ह करू शकतो. हा अनफिल्टर्ड व्हिडिओ आहे त्यामुळे मला असं वाटतं, की आपण ज्याप्रमाणे एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातल्या सदस्याशी बोलतो तसंच मी तुमच्याशी बोलतो आहे. क्रम कदाचित मागे-पुढे होईल, पण मी या माध्यमातून अनेकांना लाभ होतो आहे. अनेकांनी खूप छान-छान कमेंट केलेत आपल्या आधीच्या व्हिडिओबद्दल, त्या देखील तुम्ही पाहू शकता. आणि मी अजून एक काम करतो, ते तुम्ही देखील करू शकता. मी खूप चांगले स्पोर्ट्स पाहतो, चांगले खेळ पाहतो. विशेष करून मी फुटबॉल पाहतो किंवा मी रनिंग पाहतो, मी क्रिकेट पाहतो YouTubeवरती आणि त्याच्या माध्यमातून ना मला खूप बरं वाटतं, हलकं वाटतं. अगदी वेळ असेल आणि कोण चांगला जोडीदार असेल,
तर मी खेळायला देखील जातो. मैदानी खेळामुळे आपलं जे काही ब्रेन आहे ते खूप डेव्हलप होतं. आपले हॅपी हार्मोन्स खूप जागृत होतात आणि आपला कार्टिसोलचं जो प्रमाण आहे हार्मोन्सचं ते कमी होतं आणि आपलं दुःख कमी होत असतं. त्यामुळे हा खूप चांगला पर्याय आहे, तो तुम्ही नक्की अवलंबू शकता. आणि नैराश्य येऊ देऊ नका आणि आल्यानंतर काय काय उपाय करता येतील तुम्ही देखील सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या बाबतीत काही प्रसंग आहेत ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास्त आनंदी राहा आणि हे अनफिल्टर्ड व्हिडिओ नक्की बघत राहा. ऑल द बेस्ट.